आज सकाळी डोळे उघडत नाही तर बघतोय घराच्या मागं गिन्नी गावतात डायरेक्ट डुक्करच शिरलं होतं बाबा. आता गोल्यान बंटीने त्यांना हाकलून लावलं, त्याच्या मागं मी पळलो तर माझ्या का हाती लागलं नाही बरं का ते. तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळीच म्हणलं चला गाडी आता दिवाळी जवळ येऊ राहिली, घरापुढं सडा मारला नाही ना शेणाचा तवर काय दिवाळी अशी अधुरी अधुरीच वाटती. मग काय गौरीचं शेण घेतलं मस्तपैकी पाण्यात काढलं, सडा मारायलाच घेतला होता. मस्त मारून झालं सडा, तर तेवढ्यात मला एका पिल्लाचा आवाज आला. कारण की आपले जे प्युअर गावरान कोंबडीचे पिल्ल आहे ना, एक पिल्लू दुसऱ्या कोंबडी खाली शिरलं होतं, तर त्यांनी पार इतकं आणू आणू घेतलंय बाबा त्या पिल्लाला, पकाचं पार वाटूळच करून टाकलंय. मग त्या पिल्लाला घेतलं, ते थोडी हळद टाकली आणि त्याच्या आईकडे दिलं त्याला सोडून. तवर बाबा बी आले होते, बाजरी घेऊन बाजरी टाकली मस्तपैकी त्यांना. आता आज रविवार होता, जायचं होतं आपल्याला शेवगावला बाजार घ्यायला. मुरली बाबा म्हणले माझा बाजार आण. बाजारात गेलो मस्तपैकी, म्हणलं चला गाडी आता मिरची घ्यावा. पहिली मिरचीचा भाव विचारला, डायरेक्ट डोक्यात पाणी झालं. कारण की मिरचीचा भाव त्या बाबांनी सांगितला 40 रुपये पावशेर. 40 रुपये पावशेर मिरची. म्हणलं चला गाडी एडा वाकडा बाजार करून इथून पळून जावं आपलं पहिलं. आता घरी आलो होतो, मला लई जण विचारतात बरं का, तुमचे राजहंस अजून अंडे देत नाही का. आता बघा हे 2 राजहंशी ना आत्ता मीटिंग झाली, पण इथं 2 नर आहेत ना, ते नर मीटिंगच करून देत नाही चांगली, त्यांना नुसते एकामेकाला मारायला लागत आहेत. याच्यावर काय उपाय असला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.